ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेच्या सगळ्यात 7 मोठ्या अपडेट्स. नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आज पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स समोर आले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्र लाभार्थी, अपात्र अर्ज, जुलैचा हप्ता, आधार लिंकिंग आणि सरकारच्या मोठ्या निर्णयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1.66 कोटी महिला पात्र ठरलेल्या आहेत. सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे राज्य शासनाच्या अंतिम पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर तब्बल 1,66,28,048 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. या पात्र महिलांच्या खात्यात DBT प्रणालीद्वारे नियमितपणे हप्ते जमा केले जात आहेत. म्हणजेच ज्या महिलांची सर्व कागदपत्रे योग्य आहेत आणि ज्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना योजनेचा लाभ पुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. 80 लाखांहून अधिक अर्ज अपात्र. दुसरी मोठी अपडेट म्हणजे पडताळणी दरम्यान सुमारे 80 लाखांपेक्षा जास्त अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. यामागे उत्पन्नाची अट पूर्ण न होणे, कागदपत्रांमध्ये त्रुटी असणे किंवा वेळेत KYC पूर्ण न करणे अशी प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांनी आपली सर्व माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घेणे महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो. 20 लाख महिलांना पुन्हा मिळाला लाभ. अर्ज भरताना अनेक महिलांकडून चुकून शासकीय कर्मचारी हा पर्याय निवडला गेला होता. त्यामुळे त्यांचे अर्ज तात्पुरते ब्लॉक झाले होते. मात्र सरकारने विशेष संधी देऊन ही चूक दुरुस्ती करण्याची परवानगी दिली. त्यानंतर सुमारे 20 लाख महिलांना पुन्हा पात्र ठरवून योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज भरताना योग्य माहिती देणे किती महत्त्वाचे आहे यावरून स्पष्ट होते. 65 वर्षांनंतर काय होणार? या योजनेच्या नियमानुसार लाभार्थी महिलेचे वय 65 पूर्ण झाल्यानंतर तिचे नाव सिस्टीममधून आपोआप वगळले जाणार आहे. त्यानंतर त्या महिलेला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. त्यामुळे योजनेचे नियम आणि अटी समजून घेणे प्रत्येक लाभार्थीसाठी आवश्यक आहे. जुलैच्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष. आता सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयाकडे वळूया. जून महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाखो महिलांचे लक्ष जुलै महिन्याच्या 1,500 रुपयाच्या हप्त्याकडे लागले आहे. सरकारकडून जुलै हप्त्याची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. तारीख जाहीर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात नेहमीप्रमाणे DBTद्वारे रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे कोणतीही अपुष्ट तारीख खरी मानू नका. सरकारची मोठी बचत. कडक पडताळणी आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर शासनाच्या खर्चात मोठी बचत झाल्याची माहिती समोर आलेली आहे. बोगस आणि अपात्र अर्ज वगळल्यामुळे निधी फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचत आहे. यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान टळले असून योजना अधिक पारदर्शकपणे राबवली जात असल्याचे सांगितले जात आहे. आधार लिंक आणि KYC. शेवटची आणि प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट. जर तुमच्या खात्यात अजून हप्ता जमा झाला नसेल तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा. त्याचबरोबर KYC पूर्ण झाली आहे का आणि DBT सेवा सुरू आहे का याची खात्री करा. या प्रक्रियेत त्रुटी असल्यास हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या अर्जाची आणि बँक खात्याची स्थिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आजच्या लाडकी बहीण योजनेच्या 7 महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. यापैकी कोणती अपडेट तुम्हाला सर्वात महत्त्वाची वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशा ताज्या आणि अधिकृत अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाभार्थी महिलांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.